नमस्कार मंडळी, मी आशिष मगर। आज एक अशी घटना तुम्हाला सांगणार आहे ज्या घटनेमुळे तुमचं माझं नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचं डोकं सुन्न झालेलं आहे। एका निष्पाप व्यक्तीला इतक्या अत्यंत क्रूरपणे मारलेलं आहे की ज्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेत। प्रश्न काय निर्माण झालेत की नेमकं महाराष्ट्रातला कायदा आणि सुव्यवस्था करतो काय, महाराष्ट्रातली शासन व्यवस्था काय करते, महाराष्ट्रातले गृहमंत्री काय करतात, संबंधित जिल्ह्याचे आमदार खासदार काय करतात, तिथले लोकप्रतिनिधी काय करतात, तिथल्या पोलीस स्टेशनचे पोलीस काय करतात, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका निष्पाप व्यक्तीचा बळी जात असताना तिथं हजर असलेले स्वतः पोलीस असलेले लोक सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतात। म्हणजेच कायद्याचे रक्षकच आता कायद्याचे भक्षक झालेले आहेत। असा एक महत्त्वाचा आणि अत्यंत वाईट प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे। ही घटना आहे एका शिक्षकाची। शिक्षक म्हणलं की नावं ठेवायला सगळ्यात सोपा, शिक्षक म्हणलं की बोलायला सगळ्यात सोपा, शिक्षक म्हणलं की त्याच्यावर धाक दडप करायला सगळ्यात सोपा। कारण शिक्षकाबद्दलचं तसं चित्र निर्माण करण्यात येत आहे की शिक्षक हा प्राणी महाराष्ट्रातला अत्यंत वाईट प्रवृत्तीचा प्राणी आहे असं चित्र सध्या उपस्थित केलं जात आहे। कारण सरकारी शाळा बंद करणे, शिक्षकांना बदनाम करणे हे एक प्रकारे काही दलाल लोकांचं आता कामं झालेलं आहे। आणि त्या सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती जर कोण असेल तर ती आमदार प्रशांत बंब। या बंब यांच्याच जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडली, एका निष्पाप शिक्षकाचा बळी गेलेला आहे। त्या निष्पाप शिक्षकाच्या बळी गेलेल्या आणि त्याच्या मागे शिल्लक उरलेल्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम आमदार बंब करणार नाहीत हे निश्चित आहे। पण या बळी देण्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग जरी नसला तर त्यांनी ज्या पद्धतीने शिक्षकांची बदनामी केली ती नक्कीच बदनामी याला कुठेतरी कारणीभूत आहे, एवढं मात्र नक्की आहे। घटना नेमकी काय घडली ते मी सगळं सांगणार आहे। या व्हिडिओचे दोन भाग करतो। सुरुवातीला तुम्हाला घटना सांगतो की त्या निष्पाप व्यक्तीचा बळी कसा गेला, त्या शिक्षकाचा मृत्यू कसा झाला ते, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो की याच्यामध्ये नेमकं शासन, सरकार, त्याचबरोबर तिथले पोलीस आणि गुंड यांची हातमिळवणी कशी होती आणि यांना नेमकं कशा प्रकारे हे सगळं केलेलं आहे ते, आणि या घटनेनंतर त्यांच्या मृत्यूनंतर एका निष्पाप शिक्षकाच्या मृत्यूनंतर सुद्धा काय काय झालं, त्याला न्याय मिळू नये म्हणून काय काय झालं ते सगळं सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि ही घटना कोणाला बऱ्याच जणांना असं वाटत असेल की हे शिक्षकांविषयीच आहे, बरं झालं शिक्षकांना लयच पगारी झाले ना, असं झालं तसं झालं। ज्यांना असं वाटतं त्यांना सांगतो की 15 दिवस आधीचीच गोष्ट आहे, त्याच जिल्ह्यातली त्याच तालुक्यातली, की एका शेतकऱ्याला आपल्या शेताजवळच्या नदीतून वाळू उपसा करताना दिसले म्हणून तो सांगायला गेला, अडवायला गेला किंवा पोलिसांना किंवा इतर लोकांना सांगायला गेला की बाबा इथं वाळू उपसल्या चालली आणि हे अवैधरित्या उत्खनन करत आहेत। तर तिथं गोळ्या झाडण्यात आल्या। एवढंच नाही तर कित्येक म्हणजे मोठमोठे अधिकारी जे असतील त्यांना सुद्धा या तस्कर किंवा वाळू माफियांनी अक्षरशः गाडी घालण्याचा त्यांच्यावर प्रयत्न केला। तुम्ही काल परवा पाहिला असेल तुकाराम मुंडे यांच्या सुद्धा टीमवर हल्ला झाला। म्हणजे आपल्याला असं वाटतं की शिक्षकाला केलं का हा करू द्या, शेतकऱ्याला केलं का हा करू द्या, आपण तर बाजूला आहेत। पण इथला मजूर सुद्धा सुटला नाही, इथला कामगार सुटला नाही, इथलं कोणीही सुटत नाही। कारण जोपर्यंत दुसऱ्याचं घर जळतं त्या जळत्या घरावर हात शेकायची जी आपल्या मानसिकतेची एक हे झाली आहे महाराष्ट्रामध्ये, ती मानसिकता प्रत्येकाला घेऊन बुडणार, एवढं लक्षात ठेवा। घटना एकदम साधी आहे। घटना काय माहिती आहे का, की रात्री उशिरा एक व्यक्ती म्हणजे शिक्षक बोरसे, हे शिक्षक ज्या शिक्षकाबद्दल अख्खा तालुका हळहळ व्यक्त करतोय की तो प्रत्येकाच्या मदतीला धावून जायचा म्हणे, हा शिक्षक फक्त मेडिकल आणायसाठी बाहेर निघाला होता। पण त्याच्या घरी सुट्ट्या असल्यामुळे पाहुणे आलेले होते, त्याच्या दोन मुली, एक प्रेरणा एक कादंबरी आणि बायको त्याची, त्याच्याकडे भाचा सुद्धा आलेला होता। यांनी असं सांगितलं की तुम्ही जातायत मग आम्हाला पण यायचं आईस्क्रीम खायला। बस आईस्क्रीम खायला म्हणून तो सगळ्यांना त्यांनी सोबत घेतला आणि तो आईस्क्रीम खायला निघाला। आईस्क्रीम खाणं झालं, सगळं झालं। परतत असताना 2-4 माणसं, जे की त्या गाडीवर पोलिसाचं नाव होतं पण गाडी पोलिसची होती का, बिलकुल नाही। त्या व्यक्तीने जे काय 3-4 व्यक्ती होते, ते 4-5 जण जे काय होते ते त्यांनी पोलिसांचे ड्रेस घातलेले होते का, तर बिलकुल नाही। फक्त ते आले, त्यांनी गाडी थांबवली, याला विचारलं कुठे चाललास तू एवढ्या उशिरा, कोण आहेस तू? याने सांगितलं की मी शिक्षक आहे। मग शिक्षक आहे का, तुझं आय कार्ड दाखव, हे दाखव ते दाखव। तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही, तुमच्या अंगावर काही पोलिसाचे कपडे दिसत नाहीत, काय नाही, तुम्ही नेमकं कोण आहेत, तुम्ही पोलीस आहात तर मला ओळखपत्र दाखवा। आणि ओळखपत्र दाखवा म्हणल्यानंतर तेव्हा ज्यांनी सांगितलं की मी शिक्षक आहे, तुम्ही कोण आहेत मला दाखवा, तेव्हा तिथून पुढे जे काय घडलं, जे बंब साहेबांनी जे तयार करून ठेवलेलं आहे वातावरण एक शिक्षकांबद्दलचं, त्या शिक्षकांबद्दलच्या वातावरणामध्ये अशी काही नीच प्रवृत्तीची लोक असतात, अशी काही गुंड आणि माफिया जी लोक असतात, अशा लोकांचं फावतं आणि मग ते अशा संधीचा फायदा घेतात। शिक्षक म्हणलं की भेकाड, भित्रा, लगेच काहीतरी मारहाण करायची, लगेच काहीतरी त्याच्याकडून उकळायचं, एक संधी। शिक्षक म्हणजे रात्री सापडलेला शिक्षक म्हणजे संधी, म्हणजे महिलेनंतर जर कोणी संधी असेल तर तो शिक्षक संधी आहे या महाराष्ट्रामध्ये। ही परिस्थिती आणून ठेवलेली आहे महाराष्ट्रामध्ये। आणि मग त्याला झालेली मारहाणी, त्याचा झालेला मृत्यूनंतर सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या बाहेर पडल्या। त्या मृत्यूनंतर असं कळालं की ते मारणारे कोण होते, ते मारणारी व्यक्ती कोण होती, तर त्या मारणाऱ्यांमध्ये एक वाळू माफिया, माळू माफिया, ज्यानं काय केलं, ज्यानं एक गुन्हा दाखल केला होता। नुसताच वाळू माफिया नाही तर त्यानं याच्या आधी एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव आहे, जो आरोपी आहे। म्हणजे असे वेगवेगळे गुन्हे दाखल असलेला एक व्यक्ती
जो की वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये काहीतरी गुन्हा दाखल करतो कोणाचा, त्याच्याच सोबतच्या एका व्यक्तीवर पैशाच्या वादातून, आणि तिथल्या 2 पोलिसांना सोबत घेतो साध्या कपड्यांमध्ये, आणि तो जातो त्याच्या शोधाला कुठं, वेरूळला. म्हणजे ते जे पोलीस आहेत त्याच्यासोबत असलेला एक नागरगोजे, आणखी एक दुसरा, हे सगळे पोलीस कायद्याचे म्हणजे शासनाचे आणि इथल्या जनतेचे रक्षक असताना, ते कायद्यानं काम करणारे असताना, एका टिनपाट खुनाच्या गुन्ह्यातल्या आरोपीसोबत आणि त्याचबरोबर एका वाळू माफियासोबत त्याची हांजी करत, त्याची लाचारी स्वीकारत निघाले, फक्त आणि फक्त काही पैसे मिळतात म्हणून. म्हणजे गुन्हेगारांना साथ द्यायची, गुन्हेगारांच्या सोबत राहायचं, सामान्य निष्पाप लोकांचा बळी घ्यायचा. अक्षरशः या लोकांनी, त्यांनी जेव्हा मारहाण केली तेव्हा त्याचे काही व्हिडिओ काढले त्याच्या घरच्यांनी. त्या व्हिडिओमध्ये किंवा त्याच्यानंतर सुद्धा तो सांगतोय की मी नागरगोजे फौजदार आहे. म्हणजे तुम्ही फौजदार सांगता स्वतःला, पोलीस सांगता, आणि तुम्हीच लोकांना मारता. तुम्ही या अशा हलकट लोकांच्या सोबत राहून त्यांचे झेलता, त्यांच्याकडून 4 पैसे मिळतील म्हणून त्यांची गुलामगिरी करता आणि सर्वसामान्य लोकांचे जीव घेता. म्हणजे हे काय पोलीस प्रशासन झालं? मी असं म्हणत नाही की सगळेच पोलीस वाईट आहेत. 90% पोलीस चांगले असतील, 90% पोलीस करप्टेड नसतील. पण हे जे काही 10-20% याच्यामध्ये घुसलेले आहेत ना, जे की सर्वसामान्य लोकांना केवळ लुटण्यासाठी बसलेत, केवळ गुन्हेगारांच्या, मोठमोठ्या माफियांच्या, वाळू माफियांच्या, तस्करांच्या, चोऱ्यांच्या, लुटेऱ्यांच्या, खून करणाऱ्या वेगवेगळ्या गुंडांची, जे फक्त आणि फक्त पैसे घेऊन सेवा करतात, अशी काही नीच लोक या पोलीस प्रशासनामध्ये आहेत. मी तर असं म्हणतो की तुम्हाला जर वाटत असेल की मी पोलीस प्रशासनाला वाईट बोललो, तर मी परत एकदा सांगतो की 90% लोक चांगले आहेत, 10% लोक नीच आहेत. पण त्या 90%नी सुद्धा एकदा आपल्या स्वतःच्या लेकराबाळाच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की मी अजूनपर्यंत एक कवडी सुद्धा चुकीच्या पद्धतीने स्वीकारली नाही. वाईट वाटेल तुम्हाला माझं बोललेलं, पण ही परिस्थिती आहे. काल परवा अनेक प्रकरणं झाली. खून करतंय एक, मारतंय दुसरं, आरोप तिसऱ्यावर, स्वतःच्याच म्हणजे आई वडिलांवरच पोरीला मारून टाकलं म्हणून काल परवा गुन्हा दाखल झाला. मग नंतर ती पोरगी जिवंत येऊन आली आणि म्हणली माझ्या मायबापानं मला मारलंच नाही, मी जिवंतच आहे अजून. म्हणजे इथपर्यंत हे सगळे प्रकार चाललेत. याला जबाबदार कोण नाही कोणीतरी असेल, कोणी तर जबाबदार असेल का? मग ही भ्रष्ट व्यवस्था जबाबदार आहे का? तसे काही आदेश आहेत शासनाचे किंवा गृहमंत्र्यांचे की चोराला सोडून द्या आणि सावांना मारा, असं काही आदेश आहेत? इतकी भयानक घटना घडते, पोलीस स्वतः त्याच्यामध्ये मारहाण करतात एका शिक्षकाला, आणि ते पण कोणासाठी? तर एका गुंडासाठी. कोणासाठी? तर एका वाळू माफियासाठी. कोणासाठी? तर एका खुनाच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपीसाठी. ही काय परिस्थिती येऊन ठेवली? याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा गुन्हे काय दाखल होतात? तर किरकोळ गुन्हे दाखल होतात. जे गुन्ह्यामध्ये लोक होते ते समोर असताना, त्यांचे व्हिडिओ असताना, त्यांनी स्वतः व्हिडिओत नाव सांगितलेलं असताना की माझं नाव नागरगोजे आहे, तरी सुद्धा अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल होतो. अज्ञात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 12 तासाच्या आत एवढ्या एका निष्पाप व्यक्तीचा खून करून सुद्धा 12 तासाच्या आत त्यांना बेल मिळते, जमानत मिळते. आणि या सगळ्या गोष्टीवर जे प्रशांत बंब आहेत, जे नेहमी कायम शिक्षकांच्या विरोधात बोलतात, त्यांना थोडी सुद्धा लाज वाटत नाही की आपण त्या कुटुंबाकडे जावं, त्यांची भेट घ्यावी, या निष्पाप शिक्षकाला आपण न्याय मिळवून द्यावा. कारण त्यांना माहित आहे की आपण जर आता शिक्षकांबद्दल बोलायला गेलो तर लोक आपल्याला म्हणजे काय करतील, पुढचं बोलत नाही मी. लाज वाटली पाहिजे शिक्षकांबद्दल अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण तयार करणे आणि त्याच्यामध्ये अशा निष्पाप लोकांचा बळी जाणे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इथली व्यवस्था जी आहे ती भ्रष्टाचारानं पोखरून गेलेली आहे. आज वाळूबंदी आहे, पण तुम्ही पहा कुठेही रस्त्यावर ढंपरच्या ढंपर आहेत, गौण खनिजांचे ढंपर, वाहनं कमी आहेत, प्रायव्हेट वाहनं आज कमी आहेत, डिझेल मिळत नाहीये. पण हे जे वाळूचे, रेतीचे, या गौण खनिजांचे ढंपर आहेत ते रस्त्यावर मावत नाहीयेत. एकामागे एक 20-20, 30-30, 40-40 ढंपर जात आहेत. याला जबाबदार कोण आहे? एक तुकाराम मुंडे सारखी व्यक्ती येते आणि ती व्यक्ती पूर्ण माफियाराज उलथून टाकते. पण त्याच ठिकाणी हजारो लोक असे आहेत जे शासनामधले, स्वतः गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्या याचे मंत्री असतील, त्या विभागाचे, हे सगळे लोक भ्रष्टाचाराने इतके भरभटलेले आहेत की या महाराष्ट्रामध्ये नंगा नाच सुरू आहे सध्या. सामान्य लोकांचं आयुष्य कवडी मोलाचं सुद्धा राहिलं नाही. गायीच्या आयुष्याला सुद्धा जास्त महत्त्व आलंय, कारण एखादी गाय मेली तर 4 लोक रस्त्यावर तर येतील, पण माणूस मेला तर पोलीस स्वतः सुद्धा रस्त्यावर येत नाहीत. पोलिसांना सुद्धा या गोष्टीची चीड वाटत नाही. स्वतः पोलीसच त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होतात. म्हणजे ही किती मोठी शोकांतिका आहे. म्हणून मला कळकळीची विनंती आहे की जर थोडी जरी जनाची नाही मनाची जरी शिल्लक असेल फडणवीस साहेब, तर या गोष्टीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही त्या शिक्षकाला, निष्पाप शिक्षकाच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याच्यामध्ये सहभागी असलेले पोलीस आणि ते गुंड, या सगळ्यांसह या सगळ्या भ्रष्टाचारी व्यवस्थेवर तुम्ही चाप बसवला पाहिजे. नाही तर परत एकदा सांगतो की जर तुम्ही सक्षम नसाल आणि तुम्हाला फक्त आणि फक्त राजकारणच करायचं असेल, राजकारण सोडून तुम्हाला दुसरं काहीच सुचत नसेल, तर तुम्ही तसं करा. पण या महाराष्ट्रातली जनता एक दिवस तुम्हाला काय करेल याचं उत्तर मी नाही सांगणार, पण जनता मात्र नक्की सांगेल, एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद. थांबतो इथं. जय जिजाऊ, जय शिवराय.